प्रश्न 1. मानवी शरीराच्या कोणत्या इंद्रियावर हेपेटायटिस बी या रोगाचा प्रादुर्भाव होतो? योग्य उत्तर यकृत. स्पष्टीकरण: हेपेटायटिस बी हा यकृतावर परिणाम करणारा संसर्गजन्य रोग आहे. प्रश्न 2. महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू कोणत्या गटात मोडतो? योग्य उत्तर खार. स्पष्टीकरण: शेकरू ही खारीची एक दुर्मिळ जात असून ती प्रामुख्याने भीमाशंकर परिसरात आढळते. प्रश्न 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीची तरतूद आहे? योग्य उत्तर कलम 108. स्पष्टीकरण: मतभेद झाल्यास दोन्ही सभांची संयुक्त बैठक कलम 108 नुसार घेतली जाते. प्रश्न 4. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्रफळ सर्वाधिक आहे? योग्य उत्तर गडचिरोली. स्पष्टीकरण: गडचिरोली जिल्हा वनसंपदेने समृद्ध आहे. प्रश्न 5. सार्वजनिक काका या टोपण नावाने कोण ओळखले जातात? योग्य उत्तर गणेश वासुदेव जोशी. स्पष्टीकरण: सार्वजनिक जीवनात सक्रिय असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. प्रश्न 6. मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? योग्य उत्तर 23 जोड्या. स्पष्टीकरण: एकूण गुणसूत्रे 46 असून त्या 23 जोड्यांमध्ये असतात. प्रश्न 7. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा या ओळीतील अलंकार कोणता? योग्य उत्तर यमक अलंकार. स्पष्टीकरण: समान ध्वनीमुळे नादात्मक सौंदर्य निर्माण झाले आहे. प्रश्न 8. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर साल्हेर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर नाशिक. स्पष्टीकरण: कळसुबाई नंतर साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसरे उंच शिखर आहे. प्रश्न 9. वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार केले जाते? योग्य उत्तर गांडूळ. स्पष्टीकरण: गांडुळांच्या सहाय्याने सेंद्रिय खत तयार केले जाते. प्रश्न 10. मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? योग्य उत्तर आज्ञार्थी. स्पष्टीकरण: या वाक्यात आदेश दिला असल्यामुळे हे आज्ञार्थी क्रियापद आहे. अशाच पोलीस भरतीसाठी उपयुक्त जी.के. प्रश्नांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.